लाईफ पॉझिटिव्हच्या एका नव्या सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज 25 जून 2024 संकष्टी चतुर्थी आहे. अंगारक योग आहे आणि या अंगारक योगाचं वैशिष्ट्य समजून घेण्यासाठी एक पौराणिक कथा म्हणजे भौम जन्म कथा आपण बघणार आहोत. एका भूमिपुत्राचा जन्म, एका ऋणनाशकाचा जन्म, एका संकटनाशकाचा जन्म, एका संपत्तीदाताचा जन्म, भौमाची उपासना, एका ग्रहाचा जन्म, भौमाची उपासना भूमी अभिलेख संदर्भातील सर्व सिद्धी आपल्याला प्राप्त करून देतं आणि गणपतीची उपासना आपल्याला सर्व संकटातून मुक्त करून आपल्याला समृद्धीकडे नेते. स्कंद पुराणातील कथा आहे. नवग्रहाच्या निर्मितीमध्ये कैलासपती भगवान शंकराची मानस लीला फार मोठं योगदान देते आहे. स्कंद पुराणानुसार त्रिपुरासुराचा वध शंकराने केला. ती उज्जैन नगरी आणि या उज्जैन नगरीमध्ये स्वतः भगवान शंकर महाकालेश्वर रूपात कायम वास्तव्यास आहे आणि त्यांचा सहवास लाभावा म्हणून महाकाली उज्जैनीमध्ये आलेली आहे. ती तुळजा भवानीच्या रूपामध्ये आलेली आहे. उज्जैनचं एक नाव अवंती असं आहे. अवंती हे भारतातील 16 जे प्रसिद्ध जनपद होते त्यापैकी अत्यंत प्रसिद्ध असं जनपद. अवंतीचे उत्तर आणि दक्षिण असे 2 भाग आहेत. उत्तरेकडील भागाची राजधानी म्हणजे उज्जैन आणि दक्षिणेकडील भागाची राजधानी म्हणजे माहिष्मती. अनेक ऋषी मुनींनी कैलासपती शंकराच्या प्रेरणेने या भूमीमध्ये वास्तव्य केले आहे. सनकादी नंदन, भारद्वाज ऋषी यांनी या भूमीत वास्तव्य केलेले आहे. कृतयुगामध्ये अवंती नगरीत वेदवेत्ते, वेदज्ञ, अग्निहोत्री, महान तपस्वी, ऋषी भारद्वाज या ठिकाणी राहत होते. ते नित्य शंकराचं ध्यान करायचे आणि कठोर तपश्चर्येमुळे त्यांची अंगकांती सूर्यासारखी तेजस्वी झालेली होती. भारद्वाज हे महान गणेश भक्तही होते. कृतयुगापासूनच भारद्वाज ऋषींनी मानव सृष्टीला गणपतीचं महत्व, गणेश पूजनाचं महत्व पटवून दिलेलं आहे.
भारद्वाज ऋषींच्या तपोतेजातून तपोतेजाचा अंश पृथ्वीच्या गर्भामध्ये पडला आणि त्यापासून अंगारक नावाचा तेजस्वी पुत्र जन्माला आला. आणि हा तेजस्वी पुत्र जास्वंदाच्या वृक्षाच्या खाली जन्माला आला. जसं जास्वंदीचं फूल हे लाल बुंद असत, तसा हा अंगारक हा लाल शेंदूर लावल्यासारखा त्याचं शरीर होत. भूमिपुत्र, भूमी ही त्याची आई. 7 वर्ष होईपर्यंत पृथ्वीने, भूमीने, भूमातेने या तेजस्वी पुत्राचा सांभाळ केला. 7 वर्षानंतर पृथ्वीने त्याला आपल्या पित्याकडे भारद्वाज ऋषींकडे स्वाधीन केले. भारद्वाज ऋषींनी भौमाला आपल्या मांडीवर बसवले आणि तो दिवस मंगल दिवस आहे असे समजून त्याचे नाव मंगल असे ठेवले. भारद्वाज ऋषींनी भौमाचे उपनयन संस्कार केलेत. त्याला वेद शिकविले, त्याला गणेश मंत्राची दीक्षा दिली आणि त्याला गणेशाची आराधना करायला सांगितले. भौम आपली तपस्या करण्यासाठी अरण्यात गेला आणि साधारणतः 1,000 वर्ष तपश्चर्या करून, कठोर तपश्चर्या करून भौमाने गणपतीला म्हणजे आपल्या आराध्य दैवताला प्रसन्न करून घेतले. आणि ज्या दिवशी भौमाला गणपती प्रसन्न झाले तो दिवस म्हणजे अंगारकी संकष्टी चतुर्थी होय. ज्या वेळेला मंगळवारी संकष्टी चतुर्थी येते त्यावेळेला तो अंगारक योग असतो. हा अंगारक योग भौमामुळे आपल्याला प्राप्त झालेला आहे. भौमाने स्वर्गात राहून अमृत पाशन केले. त्याने गणपतीला त्रैलोक्यात विख्यात होण्याचे वरदान मागितले आणि गणपतीने आपल्या परम भक्ताला असे वरदान दिले की भविष्यामध्ये जेव्हा जेव्हा मंगळवारी संकष्टी चतुर्थी येईल त्यावेळेला ती तुझ्या नावाने ओळखली जाईल, म्हणून त्याला अंगारक योग असं म्हणतात. आणि ह्या अंगारक चतुर्थी करणाऱ्या साधकाला 21 संकष्टी चतुर्थी केल्याचं फळ प्राप्त होईल असं गणपतीने मंगळाला, भौमाला आशीर्वाद दिला. भौमानी आपली केलेली 1,000 वर्षाची तपश्चर्याचं पुण्य अंगारक चतुर्थी करणाऱ्या सर्व उपासकांमध्ये वाटले जाईल आणि त्यांची मनोकामना पूर्ण होईल, ते ऋणमुक्त होतील असा आशीर्वाद दिला. त्यामुळे या अंगारक चतुर्थीचं महत्व अनन्यसाधारण आहे. मंगळ ग्रहाचा एक मंत्र आहे, धरणी गर्भ संभूतम विद्युत क्रांती समप्रभम कुमारम शक्ती हस्तम च तम मंगलम प्रणमाम्यहम. त्या मंगलाला मी
प्रणाम करतो, वंदन करतो. जो धरणीच्या गर्भातून जन्माला आलेला आहे, ज्याची कांती शेंदरी रंगाची आहे, विद्युत कांती आहे, त्याची प्रभा आहे, आणि जो कुमार आहे, ज्याच्या हाती शक्ती आहे, शक्ती हस्त आहे, त्या मंगलाला मी प्रणाम करतो. मंगल हा भूमिपुत्र आहे. मंगलो भूमिपुत्रस्य ऋणहर्ता धनप्रदा सिद्धासनो महाकाया सर्व कर्म अविरोधका. म्हणून ज्यांना ज्यांना भूमी प्राप्त करून घ्यायची आहे, आपलं स्वतःच घर प्राप्त करून घ्यायचं आहे, स्वतःची वास्तू प्राप्त करून घ्यायची आहे, त्यांनी गणपतीची संकष्टी चतुर्थीच्या दिवशी, त्यावेळेला शक्य नसेल तर अंगारक संकष्टी योगाच्या वेळेला गणपतीची उपासना मनोभावे करावी. गणपतीची उपासना झाली म्हणजे अंगारकाची उपासना होईल, आणि अंगारक म्हणजे मंगल, तो मंगलदाता आहे, तो भूमिपुत्र आहे, तो ऋणहर्ता आहे, तो धनप्रदाता आहे. त्यामुळे तो मंगल अंगारक आहे. महाभाग तो भक्तवत्सल आहे. अंगारक महाभाग भगवान भक्तवत्सला त्वाम नमामि ममाशेष ऋणमाशु विनाशय. माझ्या अंगावर असलेलं जे काही कर्ज आहे त्याचा तू विनाश कर. ऋणदारिद्र्य ऋणरोगादि दारिद्र्यम, ऋण रोग दारिद्र्य, ऋणरोगादि दारिद्र्यम ये चान्य अपमृत्यवाः भयक्लेश मनस्तापा नश्यन्तु मम सर्वदा. ऋण रोग दारिद्र्य अपमृत्यू भय क्लेश मनस्ताप या सगळ्यांपासून मुक्ती देणारा हा मंगल ग्रह आहे. आणि हा मंगल ग्रह ब्रह्मांडाच्या आकाशामध्ये स्थित आहे. त्याच्यामध्ये सर्वांचं शुभ करण्याची शक्ती आहे. जो शत्रूंचा विनाश करतो, म्हणजे गणपतीमध्ये जे गुण आहे, गणपती हा विघ्नहर्ता आहे, विघ्ननाशन करणारा आहे, गणपती ज्ञानदाता आहे, गणपती बुद्धिदाता आहे, गणपती सोबत वृद्धी आणि सिद्धी आहेत, म्हणजे धन आहे. ऐश्वर्य प्राप्त करायचं असेल तर मंगळाची पूजा करणं आवश्यक आहे. ऋण आणि दारिद्र्य नष्ट करायचं असेल, दुःख जगातील नष्ट करायचं असेल तर मंगळाची उपासना आवश्यक आहे. शत्रूंचा नाश करायचा असेल, भयापासून मुक्ती पाहिजे असेल तर मंगळाची आराधना करायची आहे. आणि अंगारक मंगळ योगावर, अंगारक संकष्टी चतुर्थीच्या योगावर जे गणपतीची पूजा करतील त्यांना दोन्ही लाभ मिळतील. म्हणजे भौम पूजेचेही लाभ आणि गणपती पूजेचेही लाभ मिळतील. भौमाने दशपूजा गणपतीची स्थापना केली. त्या गणपतीच्या मूर्तीमुळे भगवान गणेश आनंदित झाले आणि तेव्हापासून गणपतीचं नाव मंगलमूर्ती. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा. आणि तो भक्तांच्या चिंता दूर करतो, तो चिंतामणी तो झालेला आहे. म्हणून मंगल आणि गणपती यांचं मिलन ज्या
मुहूर्तावर होतं आणि जी सिद्ध उपासना माणसाच्या आयुष्यातलं दैन्य, दारिद्र्य, दुःख, भूमिहीनता दूर करतं, तो योग म्हणजे अंगारक संकष्टी योग. चला भगवान गणपतीची अर्चना करूया, प्रार्थना करूया. हे मंगलमूर्ती विघ्नहरा, दुरित नाशना कृपा करा. मंगलमूर्ते विघ्नहरा, दुरित नाशना कृपा करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट मध्ये नक्की लिहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला एखाद्या नवीन विषयावर व्हिडिओ पाहिजे असेल तर कॉमेंट मध्ये तशा सूचना द्या. आपण जो भरघोस पाठिंबा या लाईफ पॉझिटिव्हला देत आहात त्याबद्दल आपल्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि येथे विराम घेतो. धन्यवाद.